नमस्कार, मी सोमनाथ. न्यूज मराठी 24मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोल्हापूरची निवडणूक हा एक चर्चेचा भाग झाली होती आणि त्यामध्ये कोल्हापूर उत्तर हे तर सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलं होतं आणि यामध्ये राजेश क्षीरसागर यांची वर्णी लागली आणि ते आमदार झालेत. आज आपण आहोत आमदार राजेश क्षीरसागर यांच्या समवेत. नमस्कार सर. नमस्ते. तसं म्हणा गेलं तर निवडणुकीनंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे? मी तमाम मतदारांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास व्यक्त करत त्यांची सेवा करण्याची मला या ठिकाणी परत एकदा कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातून संधी दिलेली आहे. एकंदर सर, ही निवडणूक बघता कार्यकर्ते म्हणा, तुमचे म्हणजे कुटुंबातील सर्व व्यक्ती तुमच्यासोबत होते, कार्यरत होते, त्यावर का बोलाल तुम्ही? तुमची भावना काय आहे त्या सर्वांबद्दल? निवडणूक म्हटल्या तर पहिल्यांदा कुटुंब, माझी दोन्ही मुलं ऋतुराज, पुष्कराज, माझ्या मिसेस सौ वैशाली, सुनबाई, दिशा या तर पूर्ण वेळ प्रचारात होत्या. माझे सर्व पदाधिकारी, माझे सर्व कार्यकर्ते, माझे सर्व मित्रमंडळी, माझे सर्व पै पाहुणे आणि त्याचबरोबर जे न दिसणाऱ्या व्यक्ती पण अनेक होत्या ज्या माझ्यासाठी काम करत होत्या. आणि खऱ्या अर्थानं निवडणुकीमध्ये असे सपोर्ट्स जर असले तरच आपण निवडणूक विजयापर्यंत जाऊ शकतो. मी त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. एकंदर आता आमदार झाल्यानंतर तुमची मतदारसंघामध्ये कार्यप्रणाली कशी असेल? नाही, मी या निवडणुकीमध्ये नेहमीच म्हणत होतो की विकासाच्या दृष्टीनं आपल्याला पुढं जावं लागेल आणि माझ्याकडं आमदारपद नसताना देखील मी 3200 कोटी रुपयाचा पूर नियंत्रण प्रकल्प या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. लवकरच आता त्याची सुरुवात होते आहे. 277 कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी झालेलं आहे. रंकाळा असेल, केशवराव भोसले असेल, अनेक गोष्टी त्या ठिकाणी मी निधी आणण्याचा प्रयत्न केला किंवा आणलेला आहे. 100 कोटीचे रस्ते कामास सुरुवात झालेली आहे. पुढच्या काळामध्ये आपल्याला या शहराचा विकास करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हद्दवाढ करायची आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ या ठिकाणी आणलं पाहिजे, कारण अनेक खटले प्रलंबित आहेत. जवळपास 60,000 खटले या ठिकाणी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातले मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. त्या ठिकाणी पक्षकारांना जाणे, राहणे, म्हणजे ट्रॅव्हलिंग असेल, खाणे असेल, तिथली वकिलांची फी, या सर्व गोष्टी परवडत नाहीत आणि त्यामुळं उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी IT पार्क होणं गरजेचं आहे. युवकांना या ठिकाणी IT मध्ये शिक्षण घेतल्यानंतर मुंबई, पुणे, बेंगलोर, चेन्नई, बाहेरच्या देशामध्ये या ठिकाणी जावं लागतं, दिल्लीसारख्या सिटीमध्ये जावं लागतं आणि त्यामुळे आईवडिलांच्यापासून त्यांचा संपर्क तुटतो. ही एक सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे. आणि मग शिक्षण जर एखाद्या व्यक्तीचं या ठिकाणी झालं, मुलग्याचं या ठिकाणी झालं असेल, स्टुडंटचं झालं असेल आणि त्याला नोकरीसाठी एवढ्या दूर जावं लागत असेल तर ती आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून IT पार्क देखील या ठिकाणी, IT पार्कसह टेक्नॉलॉजी सेंटर देखील या ठिकाणी आणण्याचा माझा तातडीचा प्रयत्न असेल. कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण कोल्हापूर शहर हे सुशोभित करण्याचा माझा मानस आहे. अंडरपास असतील, ओव्हरब्रिज असतील, विविध रिंग रोड असतील, त्याचबरोबर क्रीडांगणं, बाग बगीचे, या सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने कोल्हापूर शहर एकदम सुंदर बनवण्याचा माझा प्रयत्न राहील. खरं तर राजेश क्षीरसागर म्हणजे शिवसेना आणि राजेश क्षीरसागर म्हणजे हिंदुत्व अशी एक ओळख होती आणि आहे पण. आणि तसेच या निवडणुकीदरम्यान एक अभ्यासू आणि युवकांच्या प्रॉब्लेम्सवर एक असा अग्रेसर तुमचं एक विचारधारणा होती आणि त्याबद्दल युवकांमध्ये तुमची क्रेज पण आहे. याबद्दल आपण काय बोलाल? नाही, निश्चितपणे मी सांगितलं की युवक हे या देशाचं भवितव्य आहे आणि त्यांच्यासाठी सर्व काही करायला पाहिजे आपल्याला. आणि म्हणून IT पार्क हा त्यातला एक प्रमुख पार्ट आहेच. मोठे मोठे उद्योग खात्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आणायचे आहेत. गेल्या काही वर्षामध्ये आपल्या कोल्हापुरात येत असलेले मोठे उद्योग परत गेले होते. त्याची कारणं काही असतील, पण परत एकदा आता त्याकडं आम्हाला लक्ष द्यावं लागेल की मोठ्या प्रमाणात मोठे जर इंडस्ट्रीज या ठिकाणी आल्या तर युवकांना त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होऊ शकतो. कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवकांना तयार करणं देखील आमचं या ठिकाणी लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी हा एक प्रयत्न केलेला आहे. या सर्व गोष्टी पाहता युवकांना रोजगार असेल, उद्योग व्यवसाय असेल, स्वतःचा उद्योग उभा करून देणे असेल, या सगळ्या गोष्टी आपण करणं फार महत्त्वाचं आहे. त्याकडं माझं निश्चितपणे लक्ष असेल. आता तुम्ही आमदार झाला आहात, पण कोल्हापूर उत्तरच्या, तसं मला तर कोल्हापूरच्या सर्व जनतेचं आणि कार्यकर्त्यांचं तर आहेच, पण सर्वांचं मत आहे की आपण आमदार झाला पण आता नामदार व्हावं. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल? नाही, निश्चितपणे आज मी ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये 2009ला पहिल्यांदा आमदार झालो, 2014ला झालो,
2019ला जरी माझा थोडक्यात पराभव झाला असला तरी 5 वर्ष माझ्याकडं मंत्री दर्जा राहिला. त्यामध्ये राज्य नियोजन मंडळाचं कार्याध्यक्षपद आहे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन हे पद माझ्याकडे, दोन्हीला मंत्री दर्जा आहे. आणि मोठ्या प्रमाणात माझं काम या राज्यासाठी गेल्या 5 वर्षामध्ये झालेलं आहे. आता पुन्हा मी 3री टर्म आमदार म्हणून निवडून येतो आहे आणि त्यामुळे सर्वात जिल्ह्यामध्ये सिनियर असणारा मीच या ठिकाणी आज आहे. आणि म्हणून मला खात्री आहे, कारण दुसरी एक बाब म्हणजे अशी आहे की कोल्हापुरामध्ये शिवसेनेच्या 4 सीट निवडून आलेले आहेत आणि त्याचबरोबर एक खासदार देखील आहे आणि त्यामुळं पालकमंत्रीपद देखील शिवसेनेला असलं पाहिजे, आमची ठाम भूमिका आहे. आणि त्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जो काही माझ्यावर जबाबदारी देतील, जी काही जबाबदारी देतील ती मी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पार पाडेन. तुम्ही जनतेला एक काय संदेश द्याल, कारण एकंदर निवडणुका सर्व पार पडलेल्या आहेत आणि पुढे बघता कोल्हापूरच्या विकासासाठी किंवा काय याबद्दल तुम्ही काय संदेश देऊ शकाल? नाही, जनतेला आता संदेश मला काय देण्यापेक्षा जनतेचे मी आभार मानले पाहिजेत. जनतेनं मला ते काम दिलेलं आहे की या शहराचा विकास करायचा आहे आणि निश्चितपणे माझ्यावर विश्वास ठेवला. या निवडणुकीच्या दरम्यान अतिशय हीन पातळीचे खालच्या दर्जाचे आरोप माझ्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी केले. म्हणजे स्वतःला मुख्यमंत्री होणार असं समजणाऱ्यांनी अनेक गोष्टीत खोटं बोललं. म्हणजे मी नाव घेऊनच बोलतो, बंटी पाटील म्हणाले की 100 कोटी रुपयाचे रस्ते वर्क ऑर्डरच झालेले नाहीत. मी त्यांना जाहीर सभांमध्ये आव्हान केलं, जर वर्क ऑर्डर झाल्या नसतील तर मी माझ्या राजकीय जीवनाचा संन्यास घेतो, आणि झाल्या असतील तर तुम्ही घ्या. आज देखील मी त्यांना हेच आव्हान करतो. आणि निवडणुका येतात जातात, निवडणुकीमध्ये किती खोटं बोलावं, निवडणुका झालं तरी निश्चितपणे लोकांना नजरेत येत असतं. आणि म्हणून तुम्ही एक वेगळ्या पद्धतीचा आव आणत असताना अशा पद्धतीनं निवडणुकामध्ये प्रचार करता हे लोकांना आवडत नाही. आणि म्हणून एवढ्या हीन दर्जाचा खालच्या पातळीचा माझ्याविरोधात प्रचार केला गेला, माझ्यावर टीका आरोप केले गेले, तरी देखील मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. याबद्दल मी मतदारांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपलं अभिनंदन सर पुन्हा एकदा, आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.